श्री स्वामी समर्थ. घरातील कटकटी, वादविवाद, नकारात्मक ऊर्जा यासाठी उपाय. नमस्कार श्रोते हो. ज्यांच्या घरामध्ये सतत कटकटी होत आहेत किंवा छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे होतात आणि नंतर त्याचे रूपांतर वादामध्ये होते. घरामधील मुले चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, कोणाचं ऐकत नाही व मोठ्यांचा अनादर करत आहेत. घरामध्ये सतत भांडे पडत असतील, कसल्या ना कसल्या कारणाने घरातील इलेक्ट्रिक वस्तू खराब होत असतील, तर हे नकारात्मक ऊर्जेचे चिन्ह आहे. यावर एक प्रभावशाली उपाय आपण आज पाहणार आहोत. हा उपाय केल्याने तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक ऊर्जा जाणवू लागेल. घरातील दोषमुक्त होऊन मनशांती मिळेल. तुम्हाला घरामध्ये बाहेरपेक्षा जास्त करमायला लागेल. घरातील माणसं एकमेकांबद्दल काळजी करायला लागतील. चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात. श्री दत्त महाराजांचा घरातील शांततेसाठी उपाय. सामग्री: 2 अगरबत्ती, पाण्याने भरलेला ग्लास आणि दत्त महाराजांची प्रतिमा. कृती: 1. शांत जागेत बसून दत्त महाराजांची प्रतिमा समोर ठेवा. 2 अगरबत्ती लावा आणि दत्त महाराजांना प्रार्थना करा. 3. आपल्या घरातील समस्यांसाठी, चिडचिड, भांडणे, आर्थिक अडचणी इत्यादी दत्त महाराजांकडे मदत मागून प्रार्थना करा. 4. शांतपणे श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जप करा. श्रोते हो, पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त न विसरता लिहा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या घरातील वादविवाद, नकारात्मक ऊर्जा नक्कीच निघून जाईल. 5. जप करताना ग्लासमधील पाण्याकडे बघत राहा. 6. अगरबत्ती संपेपर्यंत जप करा. 7. जप पूर्ण झाल्यावर ग्लासमधील पाण्यावर फुंकर मारा आणि थोडीशी अगरबत्तीची विभूती त्यात टाका. हे पाणी घरामध्ये सर्वजण पीत असलेल्या पाण्यात मिक्स करा. श्रोते हो, हे उपाय 21 दिवस नियमितपणे करा. टिप: 1. तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय करू शकता. 2. तुम्ही दत्त महाराजांची आरती किंवा स्तोत्र देखील वाचू शकता. 3. तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने केल्यास तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम दिसतील. श्री दत्त महाराजांच्या उपायाने आणि उपासनेमुळे आपल्याला कोणते फायदे होतात? 1. घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न बनते. 2. दत्त महाराजांचे नामस्मरण आणि स्तोत्र पठण घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. 3. दत्त उपासनेमुळे घरातील सदस्यांमधील वाद आणि कलह कमी होतात आणि प्रेम आणि बंधुभाव वाढतो. 4. मुले शांत आणि शिस्तप्रिय बनतात. 5. आर्थिक परिस्थिती सुधारते. 6. दत्त महाराज धन आणि समृद्धीचे देवता मानले जातात. दत्त उपासनेमुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि आर्थिक प्रगती होते. 7. वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. 8. दत्त उपासनेमुळे घरातील वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. 9. नजर दोष आणि वाईट शक्तीपासून संरक्षण मिळते आणि आरोग्य सुधारते. 10. दत्त उपासनेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. 11. रोग आणि त्रासांपासून मुक्ती मिळते व सर्व इच्छा पूर्ण होतात. 12. दत्त महाराज भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात व मनशांती आणि आनंद मिळतो. दत्त उपासनेसाठी काही सोपे उपाय. 1. दत्त मंदिरात दर्शन घेणे आणि पूजा करणे. 2. दत्त महाराजांच्या नामस्मरण आणि स्तोत्र पठणाचा नियमित अभ्यास. 3. घरी दत्त मूर्तीची स्थापना आणि पूजा करणे. 4. गुरुवार हा दिवस दत्त उपासनेसाठी विशेष मानला जातो. दत्त महाराजांच्या नावासोबतच इतर काही उपाय. घरात दीप प्रज्वलन. 1. संध्याकाळी तुळशीजवळ आणि देवघरात दिवा लावा. 2. 3 वेळा दीप प्रज्वलित करताना घोर कष्टोग धरण स्तोत्र पठण करा किंवा तारक मंत्र 11 वेळा म्हणा. 3. ज्योत पेटवताना निर्माण झालेली विभूती गोळा करा आणि ती घरात फुंकरून मारा. यामुळे घरातून वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होईल. कालभैरवाष्टक. 1. रोज किंवा नियमितपणे कालभैरवाष्टक 3 वेळा म्हणा. 2.
ज्योत पेटवताना निर्माण झालेली विभूती घरात कुंकरून मारा. यामुळे वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा आणि टोनाटोटके दूर होतील. इतर उपाय: 1. घरात नियमितपणे धूप आणि दीप लावा. 2. गायत्री मंत्राचा जप करा. 3. हनुमान चालीसा आणि रामरक्षा स्तोत्र पाठ करा. 4. दर गुरुवारी गुरुवार व्रत करा आणि गुरुजींची पूजा करा. 5. दर शनिवारी शनिदेवाला तेल आणि ओढी अर्पण करा. 6. दर रविवारी सूर्यनारायणाला जल अर्पण करा. 7. दर महिन्याला अमावस्येला आणि पौर्णिमेला पितरांसाठी पिंड दान करा. दत्त महाराजांच्या उपायांच्या फलश्रुती कधी मिळेल? दत्त महाराजांच्या उपायांच्या फलश्रुती वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या वेळेत मिळू शकतात. 1. सामान्यपणे 3 दिवसात घरातील वातावरण थोडं प्रसन्न होऊ लागेल, चिडचिड कमी होईल आणि मुलं थोडे ऐकायला लागतील. 2. 21 दिवसात घरातील वातावरणात लक्षणीय बदल दिसून येतील, भांडण कमी होतील, मुलं हट्टीपणा कमी करतील आणि नवरा शांत व्हायला लागेल. 3. 41 दिवसात घरातील वातावरण पूर्णपणे शांत आणि प्रसन्न बनेल, कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल आणि आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. श्रोते हो, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की उपाय करताना तुम्ही पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवली पाहिजे. उपाय नियमितपणे आणि योग्य पद्धतीने केला पाहिजे. तुमचं कर्म आणि प्रयत्नही फलश्रुती मिळण्यासाठी महत्त्वाचे आहे. काही लोकांना त्वरित परिणाम मिळू शकतात, तर काहींना थोडा वेळ लागू शकतो. तुम्ही धीर धरून उपाय करत राहा आणि श्रद्धा ठेवा. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.